एवढी छान गोष्ट घेऊन सुद्धा ती थोडीशी मनाविरुद्ध झाली होती, म्हणून थोडीशी नाराज होते. काय ते मी तुम्हाला पुढे सांगते, पण त्याआधी ना रात्री नुसती लाईट ये जा करत होती, म्हणून जेवणाचा सिंपलच बेत केला होता. तर आज मी बनवणार होते बेसन. तर सिंपलच असं जिरे, मोहरी, कांदा, लसूण, मिरची कापून टाकल्या होत्या आणि कोथिंबीर हे थोडंसं तेलामध्ये परतून घेतलं. एकीकडे छान असं बेसन मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये ॲड केलं. असं सुद्धा बेसन खूप छान होतं, वरून थोडीशी कोथिंबीर आणि मीठ ॲड केलं होतं. तसं हटून सुद्धा खूप छान होतं, पण असं सुद्धा एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा. त्यानंतर डायरेक्टली दुसऱ्या दिवशी मी व्लॉग कंटिन्यू केला होता. 2-3 दिवसापासून शौर्य या पार्सलची खूप जास्त वाट पाहत होता आणि मग लगेचच ना ओपन करायला घेतला. आता दक्षू मध्ये मध्ये करत होता, त्याला ह्या पार्सलचं काही घेणं देणं नसतं, फक्त ना त्याला अशा गोष्टींना तोंडात घालायच्या असतात. आता आम्ही दोघांनी त्याला काही भाव दिला नाही, म्हणूनच लगेच त्याला असं वाटलं चला आपण साईडलाच गेलेलं बरं. तर शौर्यसाठी ना एक टोपी, हँड ग्लोव्ज आणि हा जो आहे ना तर तो मास्क हे ऑर्डर केलं होतं. क्वालिटी कपडा खरंच खूप छान होता, आतून पूर्ण टोपी आणि मास्कला असं सॉफ्ट होतं, बट यातलं ना त्याला फक्त हँड ग्लोव्ज आवडले. त्यानंतर एक माझं रिटर्न करायचं पार्सल होतं. आता मी नेहमी ना एल साईज वाले कुर्तीच ऑर्डर करत असते, ज्या की थोड्याशा फिटिंग केल्या की मला एकदम छान वाटतं. यावेळी ना एल साईज मला एवढी मोठी झाली होती की डबल एक्सेलच्या टाईप दिसत होती, म्हणून ना हा कुर्ती मला रिटर्न करायचा होता. इतके छान प्रिंट होतं त्याच्यावरती, कलर तर एकदम छान होता आणि कपडा सुद्धा खूप छान होता. बाकी तुम्हाला याची लिंक हवी असेल तर मला कॉमेंट करा, याच्यातून जर छोटी साईज भेटली तर मी ती ऑर्डर करणार आहे आता. त्याला मग आपण भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या. बाय बाय.